मागचे काही दिवस झाले वॉरियर्स सातत्याने एक प्रश्न विचारत आहेत की 3-4 वर्ष झाला अभ्यास करतोय, 6-6 तास 8-8 तास लायब्ररीमध्ये बसून असतो, नोट्स काढलेल्या आहेत, खूप सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, क्लासेस जॉईन केले, मी माझ्या बाजूने माझा 100% देते, पण तरीसुद्धा माझा रिझल्ट येत नाही आहे. साधी प्रिलियम्स पण माझी निघत नाही आहे. 5-10 मार्क्सनी प्रिलियम्स माझी जाती आहे किंवा माझा स्कोअर 40-45 याच्यामध्येच अडकलेला आहे किंवा कधीकधी इतका तो फ्लक्च्युएट होतो की एखाद्या प्रीमध्ये मे बी 50+ स्कोअर आलेला असेल, एखाद्या प्रीमध्ये तो अगदीच कमी 30-35 वरती येऊन थांबतोय. हे का होते? मला या चक्रातून लवकर बाहेर पडायचं आहे. जर तुम्ही सुद्धा या कंडिशनमध्ये असाल, जर तुम्हाला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडत असेल की मी इतका अभ्यास केला आहे तरीसुद्धा माझा रिझल्ट येत नाही आहे, मग नेमकं चुकतंय कुठे? तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं कुठे चुकतंय ते तर तुम्हाला समजेल, पण त्याच्यासोबतच त्याच्यावरती प्रॅक्टिकल सोल्युशन्स पण मी देईन, जे प्रॅक्टिकल सोल्युशन्स तुम्हाला याच अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी खूप मदत करतील. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तसं तर आज ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत बोलणार आहे या प्रत्येक एक्झामसाठीच लागू होतात, पण आपण कंबाईंड ग्रुप बी आणि सी या ज्या 2 एक्झाम आहेत MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या, त्या 2 एक्झाम टार्गेट ठेवून बोलणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चुका कुठे होतात त्या आपल्याला समजून घ्यायच्यात. सगळ्यात पहिली या अशा चुका आहेत ज्या मान्य करायला आपण कदाचित तयार नसतो, पण त्या ॲक्च्युली आपल्याकडून होत असतात. सगळ्यात पहिली चूक होते की आपल्याला असं वाटतं की माझा अभ्यास, मी जो काही स्टडी करत आहे तो म्हणजेच माझी प्रिपरेशन आहे, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. तुमचा अभ्यास म्हणजे तुमचं प्रिपरेशन नाही आहे. कारण अभ्यास म्हणजे काय असतं की तुम्ही पुस्तकं घेतलीत, वाचलीत, समजून घेण्याचा प्रयत्न केला, थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलात, पण प्रिपरेशन काय असते? जिथे तुम्हाला एक्झामची डिमांड समजून घ्यावी लागते, जिथे तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारलं जाणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी करतात ना, त्यावेळेला त्याला प्रिपरेशन म्हणायला पाहिजे. मग याच्यामध्ये आपण काय करतो? पुस्तकं वाचतो, नोट्स वाचतो, पण आपण PYQ पाहत नाही, आणि जरी PYQ पाहिले तरी त्याचं ॲनालिसिस प्रॉपरली करत नाही. जस्ट आपण कुठलाही टॉपिक वाचल्यानंतर त्याच्या खालची प्रश्न उत्तरं सोडवावीत इतक्या सहजपणे आपण PYQ फक्त वाचून काढतो, आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की मी PYQ पाहिले होते पण तरीसुद्धा माझा रिझल्ट आला नाही. सो PYQ ॲनालिसिस केलेलं नसेल किंवा टॉपिकचं जे वेटेज आहे ते आपण पाहिलेलं नसतं, आणि आपण भरमसाठ असं काही वाचत बसतो. आणि जर ही चूक आपल्याकडून होत असेल तर आपल्याला फील तर येत असतो की मी अभ्यास केला आहे, पण आपला रिझल्ट येत नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की पुस्तकं पूर्ण वाचणं म्हणजे तयारी नाही आहे. तयारी करायची म्हणजे एक्झाम ओरिएंटेड जे आहे, जे एक्झामसाठी विचारलं जाते असे जे आवश्यक टॉपिक आहेत तेच तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक्झामचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येते दुसरी चूक, ती म्हणजे बरीच मुलं आहेत टेस्ट सिरीज लावतात, टेस्ट देतात सुद्धा, पण त्या टेस्टचं ॲनालिसिस जे आहे ते कंप्लीट करत नाहीत. आणि जर तुम्ही टेस्टचा ॲनालिसिस कंप्लीट करत नसाल तर तुम्ही कितीही तयारी केली तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. म्हणजे एक पॅटर्न मी मुलांच्या बाबतीत पाहिला आहे की टेस्ट द्यायची, पहिली टेस्ट देऊन आले, टेस्टचा स्कोअर चेक केला, किती मार्क्स येतात टेस्टमध्ये, लगेच पुढच्या टेस्टची तयारी, पुढची टेस्ट दिली, परत त्या टेस्टचा स्कोअर चेक केला, त्याच्यानंतरची टेस्ट. बरीचशी मुलं अशी आहेत की एकाच वेळेला 3-3, 4-4 ठिकाणी टेस्ट सिरीज देतात, पण ज्यावेळेला ती टेस्ट सिरीज लावलेली असते आणि तिथले टेस्ट पेपर म्हणजे अगदी एका टेस्ट सिरीजचे 8 ते 10 पेपर्स असतात, ते 10 पेपर्स देतात, दुसऱ्या टेस्ट सिरीजचे पण देतात, 3-4 अकॅडमिकच्या टेस्ट सिरीज त्यांनी लावलेल्या असतात, पण रिझल्ट 0 येतो. का? कारण फक्त टेस्ट द्यायची आणि स्कोअर चेक करायचा, त्या टेस्टचा ॲनालिसिस कंप्लीट करायचं नाही. जे तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी दिलेलं असतं ते ॲनालिसिस मुलं करत नाहीत, स्वतःही करत नाहीत, आणि शिक्षकांनी दिलेलं सुद्धा पाहत नाहीत. कित्येक मुलांचे कोर्सेस घेताना जो काही जोश असतो ते कोर्सेस फोनमध्ये असतात, पण नंतर मात्र ते तसेच पडून राहतात. बरीचशी मुलं तर मी अशी पाहिलीत की एक्झाम झाल्यानंतर त्यांना आठवण होते की आपण कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन घेतलेलं होतं, तोपर्यंत कोर्सची व्हॅलिडिटी संपलेली असते. मग आता जी टेस्ट सिरीज सोडवलेली आहे त्या टेस्ट सिरीजच्या बाबतीत तुम्हाला कुठली काळजी घ्यायची? पहिली गोष्ट तर ज्यावेळेला तुम्ही एखादी टेस्ट देताय, स्कोअर चेक करा. स्कोअर एक वेळेस नाही चेक केला तरी चालेल, पण जे काही तुमचे रॉंग झालेले क्वेश्चन्स आहेत की नाही, त्या रॉंग क्वेश्चन्सला कॅटेगराईज करा. कुठल्या कॅटेगरीतले क्वेश्चन्स आहेत जे माझे जास्त चुकत आहेत, कुठल्या कॅटेगरीतले क्वेश्चन्स आहेत जिथे मला गेस करावा लागतो, माझा गेस पण चुकतोय किंवा माझा गेस बरोबर येतोय. सो कॅटेगरी वाईज क्वेश्चनला सॉर्ट आउट करा. त्याच्यानंतर जो काही तुमचा गेसिंग पॅटर्न आहे
तो समजून घ्या की बऱ्याच मुलांना कुठल्या पद्धतीने आपण कुठल्या अँगलनी गेस केल्यानंतर आपले जे काही आन्सर्स आहेत ते करेक्ट येतात हे तुम्ही समजून घेणं इथे गरजेचं असेल. बऱ्याच मुलांचं काय होतं ना की ढगात गोळ्या मारल्यात पण त्या कशा मारल्यात ते लक्षात राहत नाही. नंतर समजून घ्या की मी ज्यावेळेला तो प्रश्न वाचलेला होता आणि त्याचं उत्तर देताना मला माहिती नसतानाही मी उत्तर दिलं, त्यावेळेला माझ्या डोक्यात काय चालू होतं, काय विचार करून मी हे उत्तर दिलं, कुठला विचार कुठला तर्क लावल्यानंतर माझी उत्तरं बरोबर येत आहेत, कुठल्या तर्काने माझी उत्तरं जास्त चुकत आहेत, हे टेस्टचं ॲनालिसिस करताना तुम्हाला करायचं आहे. सो त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला फायनल एक्झाममध्ये होतो. त्याच्यानंतर सिली मिस्टेक्स, ज्या टेस्टमध्ये झालेल्या सिली मिस्टेक्स आहेत, या सिली मिस्टेक्सची एक लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला आपण काय करतोय हे दाखवून द्यायची फार हौस असते, पण आपलं काय चुकतंय किंवा आपण कुठे ॲक्च्युली चुकलोय हे फाइंड आउट करण्यात आपल्याला रस नसतो. आणि जर तुम्ही त्या चुका शोधत नसाल तर ऑब्व्हियसली त्या चुका वारंवार होत राहणार आणि तुमचा रिझल्ट जात राहणार. त्यामुळे ज्या सिली मिस्टेक्स होतात त्या थोड्याशा फाइंड आउट करा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट. हे इतकं इम्पॉर्टंट आहे की नाही, म्हणजे बरेच जण तर फक्त पेपर पाहिला कीच त्यांना असं वाटतं की बापरे पेपर लेंदी आहे, म्हणजे रणांगणात उतरण्याच्या आधीच पळ काढतात ते, म्हणजे आधीच डिसाईड करतात की पेपर लेंदी आहे, आपल्याच्याने काय होणार नाही. ठीक आहे. सो टाईम मॅनेजमेंट हे टेस्ट सोडवताना, टेस्टचं ॲनालिसिस करताना या गोष्टी आहेत, हे स्किल्स आहेत, ते तुम्हाला शिकून घ्यायच्यात. लक्षात ठेवा, टेस्ट सोडवणं म्हणजे रणांगणात उतरण्यासारखं असतं, पण ज्यावेळेला तुम्ही त्या टेस्टचं ॲनालिसिस करताय त्यावेळेला तुम्हाला ज्या जखमा झालेल्या आहेत ना, त्या जखमांवरती औषध लावण्याप्रमाणे ते ॲनालिसिस करणं असतं. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या जखमांवरती औषधोपचार कराल तेव्हा तर तुम्ही ॲक्च्युली जी तुमची लढाई असणार आहे ती लढाई जिंकण्यासाठी तयार असता. त्याच्यानंतर जाऊयात आपण तिसऱ्या चुकीकडे. तिसरी चूक असते ती म्हणजे ओव्हर रिसोर्सेस कलेक्शन. ओव्हर रिसोर्सेस आपल्याकडे इतकं भरमसाठ असतं की नाही, म्हणजे आपल्याला जर एखादं पुस्तक आणायला सांगितलं तर पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून ते पुस्तक शोधता शोधता नाकीनऊ येतील. बरीचशी मुलं एका टॉपिकसाठी 3-3, 4-4 पुस्तकं रेफर करतात. एका विषयासाठी 4-4, 5-5 रेफरन्सेस जे आहेत ते वापरतात. 4-4, 5-5 वेगवेगळ्या टीचर्सना फॉलो करतात. परिणाम काय होतो, हे इतकं ओव्हरलोड होतं की एक्झामच्या वेळेला ज्यावेळेला आपल्याला ॲक्च्युली रिव्हिजन करायचे त्यावेळेला रिव्हिजन कंप्लीट होत नाही, रिझल्ट येतो 0. सो हे मी खूप वेळा सांगितले, मीच नाही प्रत्येक टॉपरनी, मग तो MPSCचा असू देत, सरळ सेवेचा असू देत, अगदी UPSCचा टॉपर असू देत किंवा अगदी ग्रुप डीचा टॉपर असू देत, प्रत्येकाने ही गोष्ट सांगितली, लिमिटेड रिसोर्सेस मल्टिपल रिव्हिजन्स, हे सूत्र तुम्हाला पाळायचं आहे. सो कमीत कमी तुमचे रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड ठेवा. एक टॉपिक जर करायचा आहे त्याच्यासाठी मॅक्झिमम 2 बुक्स मोर दॅन इनफ आहेत. ॲक्च्युली तुम्ही एक टॉपिक एकाच पुस्तकातून करायला पाहिजे, पण काही टॉपिक असे असतात जिथे काही अपडेटेड आकडेवारीसाठी आपल्याला मे बी करंट अफेअर्सचा सोर्स घ्यावा लागतो किंवा जे अपडेटेड बुक आलेलं असेल त्याचा रिसोर्स घ्यावा लागतो, किंवा काही पुस्तकांमध्ये माहिती जी असते ती अपुरी असते आणि आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले असतात. सो ती माहिती तुम्ही ॲड ऑन करू शकता तुमच्या रेफरन्सेसमध्ये, पण त्याच्यापेक्षा जास्त रेफरन्सेस वापरू नका. एका सब्जेक्टसाठी 1 किंवा 2 टीचर फक्त फॉलो करा, त्याच्यापेक्षा जास्त शिक्षकांना फॉलो करू नका. कारण प्रत्येकाची शिकवण्याची पद्धती वेगळी असते, प्रत्येकाचं ॲनालिसिस वेगळं असतं, प्रत्येकाचं नॉलेज वेगळं असतं आणि प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. तुम्ही 10 लोकांचं फॉलो कराल, तुम्ही फायनली कुठेच पोहोचणार आहे. सो एका टीचरला पकडा, त्यांनी जे शिकवलं आहे ते समजून घ्या. एका सब्जेक्टसाठी 1 किंवा मॅक्झिमम 2 टेलिग्राम चॅनलच तुमच्या फोनमध्ये असायला पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं की हिस्ट्रीचे 5-5 चॅनल्स आहेत, पॉलिटीचे 5-6 चॅनल्स आहेत, इकॉनॉमिक्सचे 5-6 चॅनल्स आहेत, करंट अफेअर्ससाठी तर विचारूच नका, म्हणजे 10-12 चॅनल्स तर करंट अफेअर्सचेच आहेत. जर एवढे सगळे तुमच्या टेलिग्राममध्ये आत्ता असतील तर ते डिलीट करा. आय एम सॉरी, मी सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे, पण तरीसुद्धा मी हे सांगते, रिझन हे आहे की तुम्ही 10 लोकांना फॉलो कराल, तुम्ही फायनली कुठेच पोहोचणार नाही. तुम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं आहे तर तुम्हाला स्टिक राहावं लागेल तुमच्या प्लॅनला आणि तुमच्या मेंटॉरला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यातून लक्षात काय येतं, जे मी सांगितलं की लिमिटेड रिसोर्सेस ठेवा, मल्टिपल रिव्हिजन्स करा, रिझल्ट तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. चौथी चूक, जी ॲक्च्युली तुमची चूक नाही आहे, सिच्युएशननी तुम्हाला अशा पद्धतीने घेरले की तुमच्या बाबतीत त्या गोष्टी होत आहेत, अँड दॅट इज इमोशनल बर्नआउट. म्हणजे आत्ता ऑलरेडी तुम्ही 3-4 अटेम्प्ट दिलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर काय होतं ना की म्हणजे स्वतःबद्दल पण डाऊट यायला लागतो की यार आपण कॅपेबल नाही आहोत का. आणि हा डाऊट येण्यापाठीमागे कारणं कुठली असतात, एकतर आपण कम्पेअर करायला लागतो. काही नवीन आलेले स्टुडंट असतात, 1-2 अटेम्प्टमध्ये पोस्ट घेऊन जातात, मी 3-4 वर्ष इथेच अडकून आहे, क्वेश्चन मार्क येतो की हे असं का होतं आहे. शिवाय
हे कंपॅरिझन फक्त सिलेक्शनच्या बाबतीत नसतं. सगळ्यात मोठी चूक तर तेव्हा होते ज्यावेळेला आपण अभ्यासामध्ये कंपॅरिझन करतो, की कोणीतरी मुलगा एवढा वेळ बसतोय, कोणीतरी मुलगा खूपच कमी वेळ बसतोय. आपण आजूबाजूला काय चाललंय ते सगळं पाहत असतो. आपलं काय चाललंय याच्याकडे आपलं लक्ष नसतं. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे फॅमिली प्रेशर. 1-2 अटेम्प्टपर्यंत तुम्हाला घरून फार सपोर्ट असतो. त्यांना विश्वास असतो की तुम्ही अधिकारी होणार आहात. पण हे 1-2 अटेम्प्ट झाल्यानंतर ज्यावेळेला याच्यामध्ये तुमचे 2-2.5 कधी-कधी 3 वर्ष ज्यावेळेला जातात, त्यावेळेला तिसऱ्या अटेम्प्टपासून घरचे डाऊट घ्यायला लागतात किंवा घरचे प्रेशराईज करतात तुम्हाला, की आता बास कर, गावाकडे ये, शेती कर, दुसरा एखादा जॉब बघ, कुठेतरी नोकरी पकड, लग्न करून टाक. ज्यांची लग्न झालेली असतात, मी आधी पण बोलले की मुलाबाळांसाठी प्रेशर यायला लागतं. सो हे फॅमिली प्रेशर असतं, जे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. कारण तुम्ही जर अशा पदावरती जाताय, जिथे तुम्हाला फक्त एक फॅमिली नाही सांभाळायची, अशी कितीतरी कुटुंब आहेत जी तुमच्यावरती अवलंबून असणार आहेत, तर तुम्हाला तुमची फॅमिली हँडल करता आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एज फॅक्टर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, की आत्ता म्हणजे जे काही मेसेजेस मला आले त्याच्यामध्ये मुलांनी सांगितले की मॅम, मी 19व्या-20व्या वर्षी तयारी सुरुवात केली, पण आता माझं वय 27पर्यंत गेले, मला समजत नाही आहे काय करावं. अशी मुलं आहेत जे आत्ता वयाच्या 37-38व्या वर्षामध्ये आहेत, 1-2 अटेम्प्ट शिल्लक आहेत, समजत नाही आहे काय करायचं. सो तुमचा एज हा जो फॅक्टर आहे की नाही, तो ऑब्व्हियसली इमोशनली तुम्हाला प्रेशराईज करणार आहे. पण हे प्रेशर हँडल करून आपल्या अभ्यासामध्ये आपला 100% देता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. मेडिटेशन असेल, त्याच्यानंतर सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी, सेल्फ हेल्पसाठी जी काही बुक्स असतात ती बुक रीड करणं असेल. मी माझ्या वॉरियर ऑफिसर 2.0 या चॅनलवरती खूप सगळे व्हिडिओज अपलोड करते, जे व्हिडिओज ॲक्च्युली तुम्हाला फक्त एखाद्या एक्झामची प्रिपरेशन नाही, तर आयुष्य जे आहे ते कसं सुंदर बनवता येईल, कशा पद्धतीने सगळे प्रेशर्स हँडल करून तुम्ही तुमचा 100% देऊन तुमच्या क्षेत्रामध्ये नाव कमवू शकता आणि या गिल्टमधून कसं बाहेर यायचं हे सगळं शिकवते. सो तुम्ही तो चॅनल पण पाहू शकता. त्याच्याबरोबर एक डाऊट यायला लागतो शेवटी की मी कॅपेबल नाही आहे का, म्हणजे माझ्याकडून हे होऊच शकत नाही का, मी काहीच कामाचं नाही का. आणि या सगळ्यातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल, तर बाकी कोणाकडूनही सपोर्ट मिळवण्याच्या आधी किंवा दुसऱ्याकडून सपोर्टची अपेक्षा ठेवण्यापूर्वी स्वतःला सपोर्ट करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अपयशी नाही आहात. फक्त तुमची स्ट्रॅटर्जी आउटडेटेड झालेली आहे, तुम्ही ती बदलायला तयार नाही आहात. ती जर आउटडेटेड असेल तर तुम्हाला ती बदलणं गरजेचं आहे आणि तो बदल अंमलात आणूनच तुम्ही रिझल्ट घेऊन जाऊ शकता. मग आता याच्यासाठी तुम्हाला मी एक 30 डेज, म्हणजे सोल्युशन काय आहे याच्यावरती, एक 30 डेजचं तुम्हाला 30 डेज रिसेट प्लॅन म्हणून देते, जो की तुम्ही प्रॅक्टिकली फॉलो करू शकता. सगळ्या टिप्स नाही सांगते, बट काही जस्ट मी ओव्हरव्ह्यू देते की त्याच्यानुसार तुम्ही जर फॉलो केलं तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. हा 30 डेज रिसेट प्लॅन काय असेल, हा कोणासाठी असेल, ऑब्व्हियसली व्हिडिओ कोणासाठी आहे, ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे 3-4 वेळा त्यांच्यासाठी. सो ज्यांनी पहिल्यांदाच जे एक्झाम द्यायला लागले त्यांनी याचा फार ताण घेऊ नका, ठीक आहे. आता हा प्लॅन काय आहे, ऑब्व्हियसली तुम्ही याच्यापूर्वी 3-4 वेळा एक्झाम दिली आहे, म्हणजे तुमच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे. मग मागचे जे 3 वर्षाचे पेपर्स आहेत की नाही, ते 3 वर्षाचे पेपर्स काढायचे आत्ता, हे याच्या प्रिंटआउट काढायच्या आणि हे पेपर्स इतके व्यवस्थित पाहायचे की एकही गोष्ट नजरेखालून चुकली नाही पाहिजे. या 3 पेपरमधून तुम्हाला आयोगाचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, आयोगाने कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, पॅटर्न कसा चेंज झालेला आहे, कुठल्या सब्जेक्टचं वेटेज किती आहे, सब्जेक्टच्या वेटेजनुसार टॉपिकचं वेटेज किती आहे हे पण समजून घ्यायचं आहे, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत हे समजून घ्यायचं. सो पहिल्यांदा 3 वर्षाचे पेपर जे आहेत त्याचे प्रिंटआउट काढा आणि ते घेऊन बसा. फक्त सिलेबस पाहून काहीही होणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते, दॅट इज स्वतःची एक वीकनेस लिस्ट जी आहे ती तयार ठेवा, ठीक आहे. कारण काय होतं ना, आपल्याला स्ट्रेंथ माहिती असतात, स्ट्रॉंग पॉईंट्स माहिती असतात, बऱ्याचदा वीकनेस माहिती नसतो. आणि बऱ्याचदा असंही होतं की विकनेसकडे इतकं लक्ष देतो की आपली स्ट्रेंथच आपल्याला कळत नाही. हेही खूप मुलांच्या बाबतीत होतं, म्हणजे की मॅथ्स रिझनिंग माझं वीक आहे, ते इतकं मॅथ्स रिझनिंगला घाबरून राहतात की त्यांच्या हे नाही लक्षात येत की अरे, मी पॉलिटीमध्ये चांगले मार्क्स घेतोय, मी इकॉनॉमिक्समध्ये चांगले मार्क्स घेतोय, मी करंट अफेअर्समध्ये चांगले मार्क्स घेतो, याला खूप वेळा निग्लेक्ट करतात. सो वीकनेसची लिस्ट तर बनवा. कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक आहात, कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत की जिथे तुमचे मार्क्स जातात. काही मुलांना फॅक्ट कठीण जातात, काही मुलांना कन्सेप्ट कठीण जातात. सो आपण कुठे वीक आहोत हे फाइंड आउट करा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते, 60% टाईम जो आहे तो रिव्हिजनसाठी द्या. 60% टाईमबद्दल बोलते मी, हा तुम्हाला तुमच्या रिव्हिजनसाठीच द्यायचा आहे. कारण होते असं, अभ्यास भरमसाठ केला आहे, रिव्हिजन काहीच नाही झाली, काहीही फायदा नाही. आणि अगेन सांगते, रिव्हिजन आणि रीडिंग याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. पहिल्यांदा तर तो समजून घ्या. बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी एकच पुस्तक घेतलं, ते 4 वेळा वाचलं म्हणजे माझ्या 4 रिव्हिजन्स झाल्या, असं नसतं.
रिव्हिजनचे टेक्निक्स वेगळे आहेत. सायंटिफिक रिव्हिजनचे टेक्निक्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हवं तर मी लिंक जी आहे ती एंड स्क्रीनला देईन, पण तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार रिव्हिजन टेक्निक्स जे आहेत ते फॉलो करा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते, दॅट इज वीकली ॲटलिस्ट एक फुल टेस्ट जी आहे ती द्यायला सुरुवात करा. तुम्ही 3-4 अटेम्प्ट ऑलरेडी दिलेत, त्यामुळे तुम्ही असा प्रश्न नाही विचारू शकत की मॅडम अभ्यासच नाही आहे तर टेस्ट कशी देऊ आणि टेस्ट देऊन काय फायदा. आत्तापासून सुरुवात करा. एक्झामपर्यंत प्रत्येक आठवड्याला रविवारी 11 ते 12 टेस्टला बसायचंच आहे हे ठरवा आणि टेस्ट द्या. तुम्हाला ॲक्च्युली एक्झामपर्यंतची वाट पण पाहावी लागणार नाही. पहिले 2 महिने झाले की तुमच्या लक्षात येईल की माझा स्कोअर इम्प्रूव्ह व्हायला लागला आहे. आता या टेस्ट कुठे मिळणार? भरमसाठ टेस्ट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तुम्ही कुठल्याही झेरॉक्स सेंटरवरती जाऊन त्या टेस्ट कलेक्ट करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल्स एवढे सगळे आहेत की जिथे टेस्ट पडलेल्या आहेत. त्या टेस्टचे प्रिंटआउट काढून घ्या. कंबाईंड ग्रुप बीसाठी आत्ताच्या रिसेंटली झालेल्या 2025च्या त्याच्यासाठीच्या ज्या टेस्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या प्रिंट करा आणि त्या टेस्ट सोडवा. काहीही प्रॉब्लेम नाही. पण आठवड्याला एक टेस्ट सोडवायची आणि फक्त सोडवायची आणि सोडून द्यायची का? नाही. ही टेस्ट जी आहे याचं डिटेल्ड असं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. डिटेल्ड ॲनालिसिस काय असतं, ॲनालिसिस म्हणजे काय, ॲनालिसिस कसं करायचं, प्रश्न कसे रिपीट व्हायचे, या सगळ्या विषयांवरती मी आधी बोललेले. ते व्हिडिओज पहा, तुम्हाला कळेल की एका वर्षाचा पेपर जर आपण प्रॉपरली केला तर पुढच्या वर्षीचे कितीतरी प्रश्न आपले तसेच सुटतात. 2 ते 3 वर्षांचे पेपर जर तुम्ही प्रॉपरली केले तर पुढच्या येणाऱ्या एक्झाममधले 15 पैकी 12 प्रश्न फक्त या 2-3 वर्षाच्या पेपरमध्ये सुटतात. फक्त आता तुमचा अँगल काय त्या पेपरकडे पाहण्याचा, याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, डेली 1 तास जो आहे तो केवळ आणि केवळ कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती द्यायचा. केवळ कन्सेप्ट समजून घेण्यावरती द्यायचा. तुम्हाला कन्सेप्ट ज्या आहेत ती तुमची स्ट्रेंथ बनवायची. कारण इकॉनॉमिक्ससारखा सब्जेक्ट असेल, बरेचसे सब्जेक्ट असेल की जिथे तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर फॅक्ट माहिती नसतानाही तुम्ही त्याची उत्तर देऊ शकता. त्यामुळे कन्सेप्ट स्ट्रेंथनिंगवरती ॲटलिस्ट डेली 1 आवर जो आहे तो तुम्ही स्पेंड करा. बाकी करंट अफेअर्ससाठी, मॅथ्स रिझनिंगसाठी कशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता याचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेत. खूप मुलांनी ते पाहिलेत आणि त्याचा फायदा पण होतोय. इव्हन चॅलेंजमध्ये, प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये आम्ही चॅलेंजची सुरुवात करतानाच डे 1ला मी पेपर घेतला होता. विचार करा की मुलं कुठल्या तरी नवीन कोर्सला आलेली आहेत आणि नवीन कोर्समध्ये मुलं विचार करतात की एक छानसा प्लॅन येईल, त्याच्यानुसार आम्हाला एक टाईम टेबल मिळेल, आम्ही स्टडी स्टार्ट करू, टार्गेट्स घेऊ, पुस्तकं घेऊ. पण पहिल्या दिवशी कुणालाही माहिती नव्हतं आणि मी डिरेक्टली 11 ते 12 मुलांना पेपर सोडवायला सांगितला. अँड देन त्या पेपरच्या वरती ज्या काही गोष्टी मी बोलली, मुलं शॉक होती की मॅम हे खरंच कधी असा विचारच नाही केला की हे असं पण, म्हणजे हा पण एक अँगल असू शकतो अभ्यासाकडे पाहण्याचा. ठीक आहे. शिवाय सरप्राईज टेस्ट पण घेते वीकली. अचानक त्यांना सांगते की उद्या या विषयाची टेस्ट होणार आहे, जे काही आठवड्याचे टार्गेट कंप्लीट झालेले आहेत त्याच्यावरती, आणि त्याचा ॲनालिसिस पण प्रोव्हाइड करते. सो याचा फायदा काय होतोय की कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत. आपण आठवड्याभरामध्ये जो काही अभ्यास केला त्याचा फीडबॅक पण मिळतो की हां आपण खरंच राईट ट्रॅकवरती आहोत का. जे चुकले त्याच्यातून समजते की आपण एखादा टॉपिक वाचला पण त्याच्यामध्ये ब्लँक स्पॉट कुठले राहिलेले आहेत, की हे मी नाही वाचलेलं किंवा हे मी वाचले पण माझ्या लक्षात नाही आहे किंवा मी त्याला तितकासा इम्पॉर्टन्स दिले नाही. सो हे फॉलो करायला लागा. ज्यावेळेला हे तुम्ही फॉलो करायला लागाल, डेफिनेटली जर 3-4 वर्ष तुमची गेलेली असतील तर यावर्षी तुमचा रिझल्ट येऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला एक गोष्ट सांगा, मी 3 वर्ष झालं तयारी केली आहे, मी 4 वर्ष झालं तयारी केली, म्हणजे ही 3-4 वर्ष माझी वाया गेली आहेत का? नाही. या 3-4 वर्षांनी तुम्हाला मॅच्युअर बनवलं आहे. आता तुम्ही त्या लेवलला आलेले आहात की समोर येणारा पेपर किंवा समोर येणारा कुठलाही प्रश्न मॅच्युअरली तुम्ही हँडल करू शकाल. त्याच्याशी कसं डील करायचं हे तुम्हाला समजलं आहे. एक ऑफिसरसाठी जी क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते ती क्वालिटी आता तुमच्यामध्ये. सो इथून पुढचे जे पण पेपर्स तुम्ही द्याल, जी पण एक्झाम तुम्ही द्याल, ती तुम्हाला स्मार्ट बनवून द्यायची. ठीक आहे. सो एक्झामला, त्या एक्झाम स्ट्रेसला, त्या क्वेश्चन पेपरला आणि क्वेश्चन पेपरमधल्या प्रत्येक क्वेश्चनला स्मार्टली हँडल करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या चुका समजून घ्या, त्याच्यावरती ॲनालिसिस करा. ज्या तुम्हाला मी 30 डेज रिसेट प्लॅनसाठी टिप्स दिलेले आहेत, इथून पुढे 30 डेजसाठी हे फॉलो करा. जसं की 3 वर्षाचे PYQ घ्या पहिल्यांदा, ते अगदी म्हणजे इतके व्यवस्थित समजून घ्या की बस तुम्ही पुढचा पेपर कसा सेट होणार हे तुमच्या डोक्यात आधी सेट झालेलं असायला पाहिजे. जे मी एक्झामच्या प्रेडिक्शनबद्दल बोलते ना, नेहमी आत्तापर्यंतचं जेवढे पण चॅलेंजेस मी घेतले, शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये जेवढे पण रिव्हिजन सेशन किंवा डिस्कशन सेशन मी घेते, जवळपास 60 क्वेश्चन्स त्या 1-1.5 महिन्याच्या सेशन्समधून आलेले असतात. आणि ते काय येतात, ते प्रेडिक्शन एवढं स्ट्रॉंग का असतं, कारण फक्त PYQ हा बेस आहे. सो PYQ प्रॉपरली करा,
वीकनेसची लिस्ट बनवा स्वतःची, की आपली काय कुठले पॉईंट्स आहेत, कुठला असा एरिया जिथे आपण वीक आहोत, त्याच्यासोबत स्ट्रेंथ, तुमची जी स्ट्रेंथ आहे त्याची पण एक लिस्ट बनवा. 60% टाईम हा रिव्हिजनसाठी द्या. वीकली टेस्ट कंपल्सरी द्यायची आणि तिचं डिटेल असं ॲनालिसिस करायचंच आहे. बरीच मुलं म्हणतात की मॅम टेस्ट सोडवली, ॲनालिसिस केलं, मग अभ्यास कधी करणार? अरे तुम्ही टेस्ट सोडवता, ॲनालिसिस करता, दॅट इज युअर अभ्यास. मी आधीच सांगितलं की फक्त अभ्यास म्हणजे प्रिपरेशन नसते. एक्झामची डिमांड समजून घेऊन एक्झाम ओरिएंटेड स्टडी, दॅट इज युअर ॲक्च्युअल स्टडी, तो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि डेली 1 तास कन्सेप्ट ज्या आहेत तुमच्या त्या स्ट्रॉंग करण्यावरती, कन्सेप्ट स्ट्रेंथनिंगवरती भर द्या. ठीक आहे. मला आशा आहे की ज्यांना असं वाटतं की आयुष्यात 3-4 वर्ष घालवली पण आपण कुठेतरी स्टक झालो आहे, बाहेर नाही पडता येते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल. कमेंट करून मला नक्की सांगा की हा तुमचा कितवा अटेम्प्ट आहे, याच्यापूर्वी किती एक्झाम्स तुम्ही दिलेल्या आहेत, आणि हे सगळं पाहिल्यानंतर एक्झॅक्टली कुठली चूक तुमची झालेली आहे जी तुमच्या आता लक्षात येते आहे की याच्यामुळे माझी प्रिलिम्स आत्तापर्यंत निघालेली नाही आहे, ती चूकसुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा, कारण कदाचित तुमच्या चुकीवरून बरेचसे लोक शिकतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मार्ट बना. थँक्यू.